हरे कृष्णा. हरे कृष्ण गुरुजी. गुरुजी मी सर्वांना एकदा म्यूट करतोय, तुम्ही फक्त तुम्हाला अनम्यूट करा. तुम्ही म्यूट वर आहात प्रभूजी, एकदा अनम्यूट करायला लागेल. हरे कृष्ण. सगळ्यांना आवाज येतोय माझा? हो हो गुरुजी. तर आज आपण जे श्रीमद भगवद्गीता आहे, भगवद्गीतेमधील जो दुसरा अध्याय आहे त्याच्यातील जो 41 नंबरचा जो श्लोक आहे, त्या श्लोकावरती आपण चर्चा करणार आहोत. व्यवसायात्मिका बुद्धिर एकेह कुरु नंदन बहुशाखा हि अनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. जो इस मार्ग पर चलते हैं वे प्रयोजन में दृढ़ रहते हैं और उनका लक्ष्य भी एक होता है. हे कुरुनंदन, जो दृढ़ प्रतिज्ञ नहीं है उनकी बुद्धि अनेक शाखाओं में विभक्त रहती है. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजाता सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्. हरे कृष्णा. तर सर्वप्रथम मी श्रीमान नंददुलाल प्रभूजींना हार्दिक धन्यवाद देतो की त्यांनी आज मला या ठिकाणी काही भगवंतांविषयी गुणगान करण्याची संधी दिलेली आहे, ज्याद्वारे माझे काही शुद्धीकरण होईल. तर त्यांना धन्यवाद देतो. आणि आजचा जो आपला विषय आहे व्यवसायात्मिका बुद्धी, याच्यावरती थोडीशी चर्चा आपण करूया. तर खास करून हा जो विषय आपण घेतलेला आहे आज, हा आत्ता जो मी श्लोक वाचला भगवद्गीतेचा दुसऱ्या अध्यायातला हा 41वा श्लोक आहे. तर या श्लोकांना अनुसरून या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत.
तर इथं काही भक्ती जे झूम वरती पाहत आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की ज्यांना ज्यांना शक्य आहे कृपया तुमचे व्हिडिओ चालू केले तर चांगलं होईल. ज्यांना ज्यांना शक्य आहे तर त्यांनी करू शकता व्हिडिओ चालू. तर या ठिकाणी हे जे भगवद्गीता आहे, भगवद्गीता हा अतिशय महान ग्रंथ आहे आणि या गीतेविषयीच जे महात्म्य आहे आद्य श्री शंकराचार्य यांनी लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एका श्लोकामध्ये गीतेचं महात्म्य सांगताना शंकराचार्य म्हणतात, गीता सुगीता कर्तव्या किमान्य शास्त्र विस्तरे या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मा विनिश्रुतः. या ठिकाणी शंकराचार्य सांगतात, गीता सुगीता कर्तव्या किमान्य शास्त्र विस्तरे, अन्य शास्त्रांच्या विस्ताराची काय आवश्यकता आहे. जर भगवद्गीता असेल तर या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मा विनिश्रुता, कारण स्वतः भगवद्गीता जी आहे स्वतः भगवान श्रीकृष्णांच्या मुखामधून हे आलेलं शास्त्र आहे. तर ही अशी गीता जर असेल तर अन्य शास्त्राची काय गरज आहे असं म्हणतात ते. आता कधी कधी प्रश्न असा निर्माण होतो की अन्य शास्त्रामध्ये पण काही वेळा असं लिहिलेलं असतं की हे जर शास्त्र असेल तर बाकी शास्त्रांची काय गरज आहे, किंवा श्रीमद भागवतम जर असेल तर अन्य शास्त्रांची काय जरूरत आहे. तर मग असं प्रत्येक ठिकाणी आल्यानंतर मग हे कसं समजून घ्यायचं की गीता असेल तर दुसऱ्या शास्त्राची काय गरज आहे. तर हे समजण्यासाठी पहिलं आपण हे समजून घेतलं पाहिजे की ज्यावेळेस असं वेगवेगळ्या शास्त्राची महिमा सांगत असताना ज्यावेळेस म्हटलं जातं की हे शास्त्र असेल तर अन्य शास्त्राची काय गरज आहे, तर ते वेगवेगळ्या स्तरावरती या गोष्टींचा उल्लेख केलेला असतो. जसं आता श्रीमद भगवद्गीतेविषयी जर बोलायचं झालं तर या ठिकाणी जे म्हणलेले अन्य शास्त्राची जरूरत काय, कारण ज्यावेळेस तत्वावरती चर्चा होते तर त्यावेळेस गीतेसारखा दुसरा श्रेष्ठ ग्रंथ नाही. कारण जे आहे खास करून जे अन्य जे आपले जे उपनिषद वगैरे आहेत त्याच्यामध्ये जीव, जगत आणि जगदीश 3J म्हणू शकतो, याविषयी चर्चा केलेली खास करून तत्वांविषयी, जीव, जगत आणि जगदीश. तर ज्यावेळेस आपण भगवद्गीता वाचतो किंवा त्याचा अभ्यास करतो तर हे तिन्ही जे आहे, तिन्ही विषय जीव, जगत आणि जगदीश याच्याविषयीचं जे सखोल ज्ञान आहे या भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून तत्वाविषयीची जर चर्चा करायची असेल तर गीतेसारखा दुसरा ग्रंथ नाहीये. आणि परंतु ज्यावेळेस दुसरं तुम्हाला जर लीला समजून घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी श्रीमद भागवतम आहे. म्हणून असं म्हणलेलं की भगवद्गीता ग्रॅज्युएशन सारखं आहे, जे श्रीमद भागवतम जे आहे ते पोस्ट ग्रॅज्युएशन सारखं आहे, आणि जे चैतन्य चरितामृत आहे हे PhD लेवलचा ग्रंथ आहे, आणि जे वैष्णव आचार्यांनी लिहिलेले जे गीत आहे ते पोस्ट PhD चे लेवलचे. तर तत्वाच्या दृष्टिकोनातून असं म्हणलेलं आहे की गीतेसारखा दुसरा ग्रंथ नाहीये चर्चा करण्यासाठी. तर आज आपण म्हणून हे जे आपल्या भक्तीसाठी अतिशय महत्वाची गोष्ट जी आहे की व्यवसायात्मिका बुद्धी, ही आपल्या भक्तीमध्ये आपण कसं फोकस असलं पाहिजे याची चर्चा करण्यासाठी आपण या गीतेचा हा श्लोक निवडलेला आहे आणि त्याच्यावरची आपण चर्चा करणार आहोत. तर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक सत्य घटनेचा मी एक या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की 1863 मध्ये एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं जॉन रॉबलिंग. तर हा
एक इंजिनियर होता आणि एक वेळी त्याच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की जे मॅनहॅटन नदी आहे त्या नदीवरती पूल बांधण्याची कल्पना आली की न्यूयॉर्क शहरामधून जे मॅनहॅटन जे शहर आहे त्यांना जोडणारा मॅनहॅटन नदीवरती पूल बांधण्याची कल्पना त्याच्या डोक्यामध्ये आली. तर ज्यावेळेस ही कल्पना त्याच्या डोक्यामध्ये आली तर त्यांनी बाकी इंजिनियरला ही कल्पना सांगायला सुरुवात केली. सगळेजण त्याला वेडात काढायला लागले, म्हणले अरे हे असं कसं शक्य आहे, एवढं त्यावेळी म्हणजे पूल बांधणं, एवढा मोठा पूल बांधणं खूप अशक्य होतं. तर ते म्हणले शक्य नाही. आणि सगळ्यांनी त्याची कल्पना नाकारायला सुरुवात केली. मग त्यांनी त्यांचा जो मुलगा होता वॉशिंग्टन रॉबलिंग, तर हे वॉशिंग्टन रॉबलिंगला आपली कल्पना सांगितली आणि म्हणले की आपण दोघं मिळून या कार्याला सुरुवात करू. आणि मग त्यांनी ते कार्य, पूल बांधण्याचं कार्य सुरू केलं. अनेक इंजिनियर लोकांना आणि कामगारांना त्या ठिकाणी कार्य करायला सुरुवात केली. आणि मग झालं असं की ते काम चालू असताना 2 वर्षामध्येच काय झालं की त्या कामाच्या ठिकाणी खूप मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये जे जॉन रॉबलिंग होते त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. आणि त्यांचा जो मुलगा होता वॉशिंग्टन रॉबलिंग, तर त्याचं जे आहे एवढं तो जखमी झाला की त्याच्यामध्ये तो पॅरालिसिस झाला आणि त्या पॅरालिसिस मुळे त्याला काही बोलता येईना, त्याचे हात पाय पण हालेना, फक्त पडून एका व्हेजिटेबल सारखं म्हणू शकतो आपण, भाजी सारखं ते पडून राहिलेलं, फक्त जिवंत होता एवढं होतं. आणि मग असं झाल्यानंतर आता ते पुलाचं काम पुढं करणार कोण? आणि बाकीचे जे इंजिनियर होते ते पण हळूहळू सोडून चालले, कारण ते म्हणत होते हे जे काम चाललंय हे ते वडील आणि मुलगा त्या दोघांनाच माहिती काय करायचं, आम्हाला माहिती नाही पुढे काय करायचं. पण हे जे वॉशिंग्टन रॉबलिंग होता अशा अवस्थेमध्ये असताना सुद्धा त्याने काय केलं की त्याचे फक्त हाताचे बोट हलायचे. तर त्याची जी पत्नी होती त्या पत्नीला त्याने बोलवलं आणि त्या हाताच्या बोटांद्वारे, आपल्या हातवाऱ्यांद्वारे त्यांनी काही भाषा विकसित केली की जे त्या पत्नीला फक्त समजायला लागली हळूहळू. आणि त्या भाषा विकसित झाल्यानंतर त्यांनी तशा अवस्थेमध्ये त्या पुलाचं काम पुढं कसं सुरू ठेवायचं याची सगळी कल्पना त्यांनी त्याच्या पत्नीला दिली आणि त्या पत्नीने सगळे जे इंजिनियर होते त्यांना त्याची कल्पना दिली. आणि अशा प्रकारे 10 वर्षांमध्ये तो जो पूल आहे पूर्ण झाला आणि सगळ्यांना एकदम आश्चर्याचा धक्का बसला. तर मी हे याच्यासाठी सांगितलं, हे जे कथा आहे किंवा हे जे सत्य घटना आहे की भौतिक जगतामध्ये सुद्धा जर तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल, एखादी गोष्ट जर परिपूर्णत्वाला न्यायची असेल तर त्याच्यासाठी आपल्यामध्ये अतिशय दृढ संकल्प असण्याची खूप आवश्यकता आहे. तर हा जो दृढ संकल्प आहे कुठली गोष्ट पूर्तीला नेण्यासाठी, जो दृढ संकल्प आहे त्यालाच आपण व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हणतो. हे व्यवसायात्मक जे बुद्धी जे आहे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये हे व्यवसायात्मिका बुद्धी आवश्यक आहे. बाहेरच्या दुनियेमध्ये सुद्धा जरी तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर ही व्यवसायात्मिका बुद्धी आवश्यक आहे. व्यवसायात्मक म्हणजे फोकस्ड अटेन्शन. एक तर जे आपले ध्येय आहे ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करत राहणे. तर बाहेरच्या जगामध्ये आपण पाहतो की तुम्हाला जर एखाद्या खेळामध्ये जर प्रावीण्य प्राप्त करायचं असेल तर असं नाही की तुम्ही प्रत्येक खेळाची प्रॅक्टिस करता, मला फुटबॉल पण शिकायचंय, मला क्रिकेट पण शिकायचं, मला हॉकी पण शिकायचंय, तर असं चालत नाही.
तर अनेक खेळांपैकी एखादा खेळ तुम्हाला निवडावा लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर फोकस केलं तर त्याच्यामध्ये प्रावीण्य प्राप्त होईल. एवढंच काय, एका खेळामध्ये सुद्धा त्या खेळातल्या विशिष्ट गोष्टीवरती तुम्हाला फोकस करावा लागेल. जसं क्रिकेट असेल, क्रिकेटमध्ये सुद्धा जर तुम्हाला बॉलिंग मध्ये जर एक्सपर्ट व्हायचं असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रावरती तुम्हाला फोकस करावं लागेल आणि त्या दृष्टीने तुम्हाला काय करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हे लागू आहे. तुम्हाला जर इंजिनियर व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, सीए व्हायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक क्षेत्र निवडून त्या दिशेने प्रयत्न करावे लागतील आणि त्यावेळी तुम्हाला त्याच्यामध्ये यश प्राप्त होतं. जसं तुम्ही जर कधी कधी भक्त यात्रेला जातात, वृंदावन, मायापूर वगैरे, आणि ज्यावेळेस ते यात्रेला जायचं असतं 15 दिवसासाठी, मग ते बॅग भरायला सुरुवात करतात आणि बॅग भरायला सुरुवात केल्यानंतर ते काय विचार करतात, अरे हे गोष्ट पण आवश्यक आहे, हे घ्यायला पाहिजे, बरोबर, हे कपडे पण आवश्यक आहे, हे छत्री पण आवश्यक आहे, हे पण. असं करता 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 एवढं असं वाटतं की सगळं घरच ते बॅग मध्ये भरून न्यावं असं. पण नंतर समजतं की मग हे त्याला सुटकेस पुरणार नाही बॅग, जर तुम्हाला हे सगळं घेऊन जायचं असेल तर. मग त्यावेळी आपण काय करतो, व्यक्ती काय करतो की त्याच्यामध्ये अति आवश्यक अशा कुठल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच फक्त घेतो आणि बाकीच्या गोष्टी ते काय करतो, बाजूला सोडतो. म्हणजे काही गोष्टींना त्याला प्राधान्य द्यावं लागतं आणि ते प्राधान्य दिलं तरच ते बॅग मध्ये भरेल सगळं सामान, आवश्यक तेवढंच. तर तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपलं जे प्राधान्य दिलं पाहिजे. आपलं पहिलं, सगळ्यात पहिलं की आपलं ध्येय काय आहे, की मला भगवंतांची प्राप्ती करायची आहे, भगवंतांविषयी मला प्रेम निर्माण करायचं आहे, हे माझ्या जीवनाचं सगळ्यात महत्वाचं ध्येय आहे. आणि मग त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला जे आवश्यक गोष्टी आहेत तेवढ्याच मी काय करेल, माझ्या बरोबर घेईल. म्हणून जे गंभीर भक्त आहेत ते जे आहे ते आपल्या जीवनामध्ये दोन गोष्टींना महत्व देतात. की पहिलं असं म्हणतात की सेन्स ऑफ पर्पज आणि दुसरा आहे सेन्स ऑफ अर्जन्सी. की मला जे लक्ष्य प्राप्त करायचं आहे त्याचा हेतू काय आहे, प्रयोजन काय आहे, हे तो सगळ्यात पहिलं ठरवतो. आणि दुसरं सेन्स ऑफ अर्जन्सी, की ते हेतू प्राप्त करण्यासाठी मी आता लगेच काय केलं पाहिजे, त्या प्रयत्नाला सुरुवात केली पाहिजे. ऑफकोर्स याच्यासाठी मार्गदर्शनाची पण आवश्यकता आहे. अन्यथा एखादा भक्त म्हणेल की प्रसाद घेणं हा माझं ध्येय आहे आणि हे मला आवश्यक आहे, अर्जंट आहे. तर असं नाहीये. तर आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आपलं ध्येय की मला एक भगवंतांसाठी काय सेवा करायची आहे आणि ते लगेच करायची आहे, त्या दोन्ही गोष्टी आपण ठरवल्या पाहिजे आणि प्राधान्य दिलं पाहिजे. कारण अल्टिमेटली आपल्याला शेवटी जर आपलं ध्येय प्राप्त करायचं असेल तर त्याच्यावरती आपल्याला फोकस केलं पाहिजे आणि ज्या प्रमुख गोष्टी आहेत त्या आपण फोकस केल्या पाहिजे आणि बाकीच्या बाजूला ठेवल्या पाहिजे. तर म्हणून हे व्यवसायात्मिका बुद्धी या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण जे भक्ती आहे, कधी कधी आपल्याला असं वाटतं की काय भक्ती काय साधारण आहे, काय प्रसाद घ्या, दर्शन घ्या, जप करा. ऑफकोर्स हे गोष्टी आहेत, परंतु या गोष्टी करण्यासाठी आपल्याला अतिशय सतर्क असलं पाहिजे आणि फोकस्ड असलं पाहिजे. तर आपण याच जन्मामध्ये आपलं जे ध्येय आहे कृष्ण प्रेम प्राप्त करण्याचं ते आपण करू शकतो. तर हे जे भक्ती आहे, भक्तीचा जो मार्ग आहे याच्यामध्ये सुद्धा आपली व्यवसायात्मिका बुद्धी असली पाहिजे. आता व्यवसायात्मिका बुद्धी या शब्दाचा अर्थ काय आहे, तर याच्यामध्ये म्हणलेले की व्यवसाय आत्मिका बुद्धी.
तर व्यवसाय म्हणजे दृढ संकल्प, आत्मिका म्हणजे ज्याचा मूल आत्मा, आणि बुद्धी, ज्या बुद्धीचा मूल आत्मा दृढ निश्चय आहे त्याला म्हणतात व्यवसायात्मिका बुद्धी. जसं आपलं शरीर आहे, शरीराचं मूल, शरीर जे कार्य करतं आपलं, हे कार्य करण्यापाठीमाग जे मूल तत्व आहे ते काय आहे? आत्मा आहे. तर तसं बुद्धीचं जे मूल तत्व आहे ते आहे दृढ निश्चय. तर ज्यांच्याकडे हे दृढ निश्चय नाहीये तर ते वास्तविक बुद्धी नाहीये. तर ज्या बुद्धीमध्ये दृढ निश्चय तीच वास्तविक बुद्धी आहे. आणि ते मान व्यक्ती स्वतःला बुद्धिमान समजतो, तो बुद्धिमान नाहीये. जसं श्रील प्रभुपादांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की एकदा श्रील प्रभुपादांनी प्रवचन दिलं की ह्या दृढ निश्चयावरती आणि श्रद्धा कशी असली पाहिजे याच्याविषयी प्रभुपाद बोलत होते. आणि कसं आपण आपल्या भक्तिमय जीवनामध्ये सुद्धा अतिशय दृढ निश्चय असलं पाहिजे. आणि मग ते प्रवचन संपल्यानंतर एका भक्तांनी प्रश्न विचारला श्रील प्रभुपादांना की प्रभुपाद, एखाद्या म्हणजे आपल्याकडे जर तो जो दृढ निश्चय नसेल, तो जो दृढ संकल्प जर आपल्याकडे नसेल तर आपण काय केलं पाहिजे? तर प्रभुपादांनी उत्तर काय दिलं होतं की ही इज अ ॲनिमल. जर एखाद्याकडे तो दृढ निश्चय नसेल तर तो एक प्राणी म्हणतात प्रभुपाद. म्हणजे की आपण स्वतःला कितीही बुद्धिमान समजत असू, पण त्याच्यामध्ये जर त्या बुद्धीमध्ये जर दृढ संकल्प नसेल तर तो बुद्धिवान नाहीये. तर म्हणून व्यवसायात्मिका बुद्धी याचा अर्थ आहे की ज्या बुद्धीमध्ये दृढ संकल्प आहे, दृढ संकल्प ज्या बुद्धीचा आत्मा आहे अशी बुद्धी. आणि हे बुद्धी अतिशय आवश्यक आहे आपल्याला. आणि हे आपल्याला भक्तीमध्ये काय करते? टिकवून ठेवते. हा जो दृढ संकल्प आहे तो. तर जसं पाठीमाग पण आपण एकदा मागच्या प्रवचनामध्ये भक्ती वृक्षाचा आपण चर्चा केली होती. तर वृक्षाच्या उदाहरणावरून आपण समजू शकतो की जसं वृक्ष असतो, वृक्ष वरती जसा मोठा असतो तेवढाच खाली पण त्याचे मुळं काय झालेले असतात? खाली त्याची मुळं पसरलेली असतात. तर जेवढा वृक्ष उंच असतो तेवढेच मुळं पण खाली खोलवर गेलेले असतात. आणि असं जर असेल तरच तो वृक्ष सुद्धा काय होतो? टिकून राहतो. आणि तेच गोष्ट भक्तीमध्ये सुद्धा आहे की ज्या व्यक्तीचा दृढ संकल्प आहे भक्ती करण्याचा, जसं मुळं काय करतात? त्या जमिनीला घट्ट पकडून ठेवतात जेणेकरून वृक्ष कोसळणार नाही. तसं हा जो दृढ संकल्प आहे आपल्या बुद्धीमधला, तो काय करतो? आपल्या भक्तीला टिकवून ठेवतो. म्हणून जे हे मुळांची जे पकड आहे जमिनीशी, त्याची जी तुलना आहे व्यवसायात्मिका बुद्धी किंवा जे दृढ संकल्प याच्याशी केलेले आहे. तर हे भक्तिमय कार्य करण्यासाठी, भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी हे जे श्रद्धा आहे किंवा हा दृढ संकल्प आहे हे अतिशय गरजेचं आहे. म्हणून हे वृक्षाचं उदाहरण अतिशय महत्वाचं आहे. कारण त्या वृक्षाची मुळं जर घट्ट पकडलेली नसतील तर काय होतं की एखादं जर वादळ आलं तर त्या वादळाबरोबर काय होतं की तो जो वृक्ष आहे तो वृक्ष काय होतो? कोसळून जातो. तसंच भक्ताच्या जीवनामध्ये त्याचे जर दृढ संकल्पाने जे मुळं जर घट्ट पकडलेले नसतील तर अशा भक्ताच्या जीवनामध्ये ज्यावेळेस मायादेवीचं वादळ येतं, काही संकट येतात, तर त्याबरोबर काय होतो? तो जो वृक्ष आहे तो कोसळून पडतो खाली. म्हणून हे खूप महत्वाचं आहे की दृढ संकल्प राहणं. आता शास्त्रामध्ये आपण पाहतो की हे जे भक्ती आहे, भक्तीची जी तुलना आहे हे एका लतेसोबत केलेली आहे. त्याची जे लता असते वेलीशी केलेली आहे. आता वृक्षाशी का तुलना केलेली नाही भक्तीची? कारण
वृक्ष जो असतो त्याला अनेक अनेक फांद्या असतात, बहुशाखा वेगवेगळ्या, परंतु लतेचं असं नाहीये. लता जे का असते ते एका झाडाला पकडते आणि त्या झाडावरती काय होते ते वाढत राहते आणि त्याला घट्ट पकडून राहते, त्या झाडाला कधी सोडत नाही. आणि भक्ती लता सुद्धा असं, म्हणून राधा राणीची सुद्धा जी तुलना आहे लतेशी केलेली आहे, वेलीशी केलेली आहे, आणि भगवान श्रीकृष्णांची तुलना जी आहे हे एका तमाल वृक्षाशी केलेली आहे. कारण जे लता कधीच त्या झाडाला सोडत नाही. श्रीमती राधाराणींची भक्ती भगवंतांना कधी सोडत नाही. म्हणून हे जे आहे हे लतेशी तुलना केलेली आहे आपल्या भक्तीच्या. आणि आपण चैतन्य चरितामृत मध्ये सुद्धा पाहतो की या लतेचं उदाहरण दिलेलं आहे की भक्ती लतेचं बीज आपल्याला प्राप्त होतं आणि त्याला ज्यावेळेस श्रवण कीर्तनाचं ज्यावेळेस सिंचन करतो तर ते भक्तीला आता काय होते, हळूहळू वाढायला सुरुवात होते आणि अनेक सगळे भौतिक जगत पार करून शेवटी गोल वृंदावनमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याला कृष्ण प्रेमाचं फळ त्या ठिकाणी लागतं. आणि मग ते जे फळ आहे भगवंत ते फळ घेतात आणि त्या भक्ताला ते देतात आणि त्याचा ज्यावेळेस तो रस घेतो तर तो एकदम काय होतो, भक्तीमध्ये दृढ होतो. तर म्हणून याला म्हणतात व्यवसायात्मिका जे बुद्धी आहे याची आवश्यकता आहे या भक्ती लतेला दृढ करण्यासाठी. आणि भगवंत काय म्हणतात, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरु नंदन. एकेह शब्द म्हणजे काय, एक इह असे दोन शब्द आहेत. तर एक म्हणजे एक समान राहणारा आणि इह म्हणजे या भौतिक संसारामध्ये. तर आता भगवंत ज्यावेळेस त्यांनी म्हणलं की व्यवसायात्मिका बुद्धी एक हे शब्द भगवंतांनी जाणून बुजून तिथं म्हणलेला आहे. तर का, क्योंकि कारण की अर्जुन असं त्याच्या मनात अशी शंका येऊ शकते की भगवंता तुम्ही म्हणता की आपण व्यवसायात्मिका बुद्धी असलं पाहिजे, दृढ संकल्प असलं पाहिजे, पण या जगाचं जे स्वरूप आहे हे स्वरूप कसं आहे, ह्याच्यात कोणी दृढ संकल्प राहणं खूप कठीण आहे. आणि हे जे भौतिक संसार आहे हे अशाश्वत आहे, इथं एका गोष्टीवर टिकून राहणं खूप कठीण आहे. कारण अशाश्वत याचा अर्थ काय की दोन गोष्टी आहेत, की एक अशाश्वत म्हणजे हे तात्पुरतं आहे आणि दुसरं म्हणजे की हे सतत बदलणार आहे जगत. आपण पाहतो की ते सतत बदलत जाते. आपलं उदाहरण घ्यायचं तर आपलं शरीर असेल किंवा मानसिक व्यवहार असेल, वृत्ती असेल, तर हे नेहमी काय होते, बदलत जाते. बघा, एखादा तुमचा जर मित्र असेल त्याला तुम्ही लहानपणी भेटल्यानंतर अनेक 10 वर्ष भेटलेच नाही, 10 वर्षांना भेटल्यानंतर आपल्याला लगेच त्याच्या शरीरामध्ये झालेला बदल आपल्याला दिसतो. तर हे प्रत्येक गोष्ट बदलत जाते, श्रद्धा पण बदलत जाते या जगामध्ये जसं वेळ निघून जाते. जसं ज्यावेळेस व्यक्ती लहान मुलगा असतो, लहान मुलगा असताना त्याची जी श्रद्धा आहे कुणावरती असते, त्याचे आई वडील, त्याला वाटतं की माझ्या जीवनामध्ये जर काही संकट आलं तर हे मला काय करणार आहेत, वाचवणार आहेत. म्हणून त्यांच्यावरती त्यांचं काय असते, श्रद्धा असते मला लहानपणामध्ये. जसा युवा अवस्थेमध्ये मोठा होतो तर त्याची श्रद्धा आई वडिलांवरची स्वतःवरती वाढते की मी काय केलं तर त्या जगामध्ये काहीतरी होणार आहे. आणि जसा तो वृद्ध अवस्थेत जातो तर त्यावेळेस परत श्रद्धा बदलून जातो. त्यावेळेस मग त्याची श्रद्धा जे वाढते म्हणजे वॉकर किंवा नर्स, हॉस्पिटल याच्यावरती त्याची श्रद्धा वाढते. तर या जगामध्ये प्रत्येक गोष्ट बदलत जाते. तर अर्जुनाला अशी शंका निर्माण होऊ शकते की कसं काय या जगामध्ये हे दृढ संकल्प व्यवसायात्मक बुद्धी कसं काय करू शकतो आपण. तर म्हणून भगवंत म्हणतात हे शक्य आहे जर तुझी जे श्रद्धा आहे माझ्या प्रती जर लावली तर ते ठिकाणी ते कायमस्वरूपी श्रद्धा टिकू शकते, ते शक्य आहे. आणि
अन्यथा बाकीच्या ठिकाणी जर तू श्रद्धा लावलीस तर ते सतत टिकून राहणं हे शक्य नाहीये. कारण या जगामध्ये ज्या वस्तूंवरती, ज्या व्यक्तींवरती आपण श्रद्धा ठेवतो तर दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर ज्या व्यक्तीवरती आपण श्रद्धा ठेवलेली तो व्यक्तीच कायमस्वरूपी राहणार नाही या जगामध्ये. जसं ज्यावेळेस भारत स्वातंत्र्यापूर्वी अनेक लोकांची श्रद्धा महात्मा गांधींवरती होती, पण नंतर महात्मा गांधीच निघून गेले, ते राहिले नाही. तर ज्या व्यक्तीवरती श्रद्धा ठेवते ते निघून जातात, अन्यथा तो व्यक्ती राहतो आणि तुम्ही निघून जाता. तर म्हणून अशा व्यक्तींवरती श्रद्धा कायमस्वरूपी राहू शकणार. तर भगवंत जे आहेत हे भगवंत कधीही न बदलणारे आहेत. आणि म्हणून आपल्याला जर श्रद्धा खरोखर दाखवायची असेल तर ते भगवंतांवरती श्रद्धा आपण ठेवली पाहिजे. एकेह आणि कुरुनंदना, कुरुनंदन जाणून बुजून भगवंत त्या ठिकाणी त्यांना म्हणतात की हे कुरुनंदन. कारण या ठिकाणी भगवंत जे आहे त्यांना अर्जुनाचे जे वंश पूर्वज होते कुरु नावाचे राजा, तर यांची आठवण करून देतात. का? कारण हे कुरु राजा जे होते अतिशय दृढ होते आपल्या कुठलीही गोष्ट करण्यामध्ये. म्हणून जाणून म्हणतात अरे तू त्या कुरु राजाचा वंशज आहेस, तुझ्यामध्ये हे काय असले पाहिजे, दृढ संकल्प, दृढ शक्ती असली पाहिजे. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखा. तर बहुशाखा असली नाही पाहिजे. ज्यावेळेस आपल्या श्रद्धा असते, श्रद्धा हे त्याला वेगवेगळे फाटे फुटू शकतात आणि आपला दृढ संकल्प जो डळमळू शकतो. कारण या भौतिक जगतामध्ये जे आहे आपली जी बुद्धी आहे ज्यावेळेस बहुशाखा होते तर ते विचलित होऊ शकते वेगवेगळ्या कारणाने. जसं खास करून दोन परिस्थितीमध्ये आपला जो दृढ संकल्प डळमळीत होऊ शकतो, बुद्धी डळमळीत होऊ शकतो. की कधी की ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती येते त्यावेळेस एखाद्या वेळेस आपण डळमळू शकतो, किंवा ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये प्रलोभन येतात तर त्यावेळेस आपले बुद्धी डळमळीत होऊ शकते. जसं कधी कधी आपण पाहतो की आपण भक्ती करत असतो आणि भक्ती करताना जर त्या ठिकाणी काही आपल्या जीवनामध्ये अडचणी आल्या तर कधी कधी कसं वाटतं की जे काही नवीन असतात ज्यांची श्रद्धा अजून एवढी दृढ झालेली नाहीये तर ते काय करतात, लगेच डळमळीत होतात, भक्ती करायचं सोडून देतात. म्हणजे भगवंताने असं का केलं जीवनामध्ये. जसं एकदा एक 16 माळा करणारे पती पत्नी होते आणि त्यांचा एक लहान मुलगा होता. तर त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये त्या लहान मुलाचा मृत्यू झाला. तर लगेच आई वडील म्हणायला लागले भगवंतानी असं कसं काय केलं आमच्या जीवनामध्ये. तर त्यांनी लगेच काय केलं, ते 16 माळा करायच्या सोडून दिला, भक्तांचं संगत सोडून दिले. तर ज्या वेळेस कठीण परिस्थिती येते जीवनामध्ये तर त्यावेळी ऍक्च्युली परीक्षा होते आपल्या भक्तीची, की कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस आपली श्रद्धा भगवंतांना दाखवतो, आपलं जे भक्तिमय कार्य त्याला खंड पडू देत नाही, तर ते खरे व्यवसायात्मिका बुद्धी आहे. जसं अर्जुन आणि द्रोणाचार्य यांच्यामधला फरक सांगताना असं सांगितलं जातं की ज्यावेळेस अर्जुनाच्या मुलाचा अभिमन्यूचा मृत्यू झाला, अभिमन्यूचा मृत्यू झाल्यानंतर ज्यावेळेस अर्जुनाला तिथं रणांगणावर कोणीच सांगितलं नाही की अभिमन्यूचं. ज्यावेळेस रात्री सगळे परत आल्यानंतर अर्जुनाने बघितलं की सगळे ज्यावेळेस बसले होते तिथं, तर अभिमन्यूची जे खुर्ची आहे वृत्तांत सांगितला तर एकदम रडायला लागले अर्जुन जोरदारामध्ये. पण त्यांनी जे आहे आपलं जे कर्तव्य आहे युद्ध करण्याचं कर्तव्य त्यांनी सोडून दिलं नाही, कारण भगवंतांचा आदेश होता युद्ध करायचं, ते कर्तव्य त्यांनी सोडलेलं नाही. पण द्रोणाचार्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की ज्या वेळेस त्यांनी कळालं की अश्वत्थामा मेला
तर त्याच क्षणाला काय केलं त्याने शस्त्रास्त्र सगळे बाजूला, आपलं कर्तव्य बाजूला ठेवून. तर या ठिकाणी बघतो की अर्जुनाचं जे व्यवसायात्मिक बुद्धी, कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी आपलं जे कार्य आहे किंवा जे कर्तव्य आहे त्याला ते सोडलं नाही त्यांनी. आणि दुसरं की व्यक्ती ज्यावेळेस जीवनामध्ये प्रलोभन येतं, प्रलोभन आल्यानंतर सुद्धा तो हे सोडून देतो. भक्तिमय कार्य. कधी कधी काही नवीन लोक असतात, म्हणतात अरे इतकं जप करतोय, काहीच अजून अनुभव नाहीये, त्या तिकडे गेलो होतो तर तिकडं 1 महिन्यामध्ये डोक्यामध्ये लाईट दिसायला सुरुवात होते किंवा काही आजार माझा बरा झाला, असं काही भौतिक प्रलोभन. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत हे ऍक्च्युली प्रलोभन ज्यावेळेस येतात किंवा एखादे इंद्रिय विषय आपल्या समोर येतात आणि सर्व प्रकारची सुविधा त्यांना असते की इंद्रिय तृप्ती करण्याची त्या ठिकाणी, परंतु अशा वेळी सुद्धा तू ऍक्च्युली दृढ संकल्प राहणं खूप आवश्यक आहे. तर हे दोन्ही परीक्षा आहेत आपल्या जीवनामध्ये की आपली भक्ती करत असताना कठीण परिस्थिती येणार, प्रलोभन पण येत राहणार. त्यावेळी तुम्ही कसं राहता. आणि आपले आचार्य आहेत, या आचार्याने सुद्धा दाखवून दिले की अशा कितीतरी कठीण परिस्थिती, प्रलोभन त्यांच्या जीवनामध्ये आले, त्यांना त्यांनी सहज पार केलेलं आहे. त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर जे नामाचार्यशील हरिदास ठाकूरांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की या दोन्ही गोष्टी आल्या होत्या. तर ज्या वेळेस तिथल्या ज्या मुस्लिम राजाला समजलं की हरिदास ठाकूर मुस्लिम परिवारातले असून हिंदू भगवंतांची भक्ती करतो आणि त्यांच्या भगवंतांचं नामस्मरण करतो, तर त्यांना दरबारामध्ये बोलवलं. त्या ठिकाणी म्हणले तू हे हिंदू भगवंताचं नाव का घेतो, सोडून दे म्हणले. तर तो म्हणला नाही, मी नाही सोडू शकत आहे भगवंतांचं नाव, कारण भगवंत एकच आहेत सर्वांचे. आणि मग त्याच्यानंतर मग ते म्हणले की मग तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल, तुझ्या शरीराचे आम्ही तुकडे तुकडे करून टाकू. आणि त्यावेळेस हरिदास ठाकूर काय म्हणतात की तुम्ही माझ्या शरीराचे तुकडे तुकडे जरी केले, त्या शरीराचा प्रत्येक तुकडा म्हणले भगवंतांचं नाव घेईल. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एवढं दृढता होती हरिदास ठाकूरांच्या मध्ये. तुकाराम महाराज सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये एका ठिकाणी म्हणतात, तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, नामाचा गजर सोडू नये. हे ओवी, हे अभंगातले जे कडवं आहे हे म्हणायला खूप सोपं आहे. प्रत्यक्ष जीवनामध्ये ज्यावेळेस वेळ येईल ना त्यावेळेस खूप कठीण आहे. तर या ठिकाणी हरिदास ठाकूर सुद्धा म्हणतात की हा दृढ संकल्प आहे की, आणि त्यांना ज्यावेळेस आणि असं नाही की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये दाखवलं की नंतर त्यांना 22 बाजारामध्ये चापकाने फटके मारायची शिक्षा दिली. आणि ज्यावेळेस ते मारत होते जनरली 2-3 बाजार झाले तर व्यक्तीचा मृत्यू व्हायचा. हरिदास ठाकूर एवढं मारत होते तरी सुद्धा त्यांनी हरिनामाचा गजर सोडला नाही. शेवटपर्यंत ते भगवंताचं नाव घेत राहिले. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या कठीण परिस्थितीमध्ये हरिदास ठाकूरांनी त्यांचा दृढ संकल्प दाखविला. आणि दुसरी सुद्धा परीक्षा त्यांच्या जीवनामध्ये झाली प्रलोभनाची. तर ज्या ठिकाणी हरिदास ठाकूर जप करायचे तर तिथल्या एका ईर्ष्याळू व्यक्तीने काय केलं, रामचंद्र खान, की हरिदास ठाकूरांकडे वेश्येला पाठवून दिलं. आणि कशासाठी, त्यांचं पतन करण्यासाठी. कारण त्यांनी पाहिलं की जर हरिदास ठाकूरांची जर कीर्ती नष्ट करायची असेल तर साधूचं सगळ्यात महत्वाचं जे ठेवा आहे तो म्हणजे त्याचं चरित्र. यांचं जर चरित्र हरण केलं तर हे संपले म्हणजे. तर या ठिकाणी ज्यावेळेस ते वेश्या गेली, हरिदास ठाकूर, आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 3 दिवस ते हरिदास ठाकूरांच्या मुखातून नामस्मरण ऐकत होते. आणि 3ऱ्या दिवशी त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं
आणि ते वेश्या स्वतः काय झाली, हरिदास ठाकूरांची शिष्या झाली आणि ते दररोज भगवंताचं नामजप करायला लागले. तर हरिदास ठाकूरांनी दोन्ही जे प्रलोभन आहेत, जे दोन्ही परीक्षा पास झाले ते, हे कठीण परिस्थितीमध्ये हरिनाम सोडलं नाही आणि प्रलोभनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी हरिनाम सोडलं नाही. तर हे तर मी फक्त 2 शाखा सांगितल्या तुम्हाला की भक्ती करत असताना असे वेगळ्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. भगवानाला बहुशाखाही अनंताश्च, जर अशा अनेक 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 शाखा येऊ शकतात. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण काय राहिलं पाहिजे, बुद्धयो अव्यवसायिना राहिलं पाहिजे. बघा हे श्लोक खूप सुंदर आहे. याच्यामध्ये एक ठिकाणी भगवंत काय म्हणतात, व्यवसायात्मिका बुद्धी. आता शेवटी काय म्हणतात, अव्यवसायात्मिका असलं. तर आणि बहुशाखाही अनंत, एके आनंदाना, बहुशाखा एके, हे सगळे विरुद्ध शब्द आहेत. तर अव्यवसायिना, व्यवसाय म्हणजे काय, व्यापार. अव्यवसाय म्हणजे व्यापार न करणे व्यवस्थित. तर जो व्यक्ती आपला जो व्यापार आहे, हा व्यापार व्यवस्थित करतो, तोच व्यक्ती आपल्या त्या व्यापारामध्ये काय जे फायदा किंवा नफा प्राप्त करू शकतो. तर त्यांनी जर व्यवस्थित व्यापार नाही केला तर त्याला नफा नाही मिळणार चांगला. तर तसंच भक्ती सुद्धा काय आहे, एक व्यापार आहे. व्यापार म्हणजे कसं की त्याच्यामध्ये सुद्धा काही ना काही कार्य करावं लागतं, या दृष्टीने व्यापार. तर असं नाही की भक्ती म्हणजे फक्त एक भावनिक स्तरावरती आणि ते जे कार्याद्वारे आपण भगवंतांप्रती काय करतो, हे भक्ती आपली व्यक्त करतो. प्रेम असेल तर एखादा म्हणत असेल की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे, आणि तो म्हणला की मला थोडी एक ग्लासभर पाणी आणून द्या, तर म्हणते त्याच्यासाठी मला वेळ नाही. तर ते कसलं प्रेम आलं की ज्या ठिकाणी फक्त शब्दाने आपण व्यक्त करतो प्रेम आहे, परंतु कृती कुठलीच करत नाही, तर ते प्रेम नाहीये. तर आपण भगवंतांसाठी भक्तिमय जीवनामध्ये आपण काय करतो की भगवंतांसाठी आपण काही ना काही कार्य करत असतो. श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळे आपल्या इस्कॉन संस्थेमध्ये अनेक अनेक प्रकारच्या सेवा प्रभुपादांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. भगवंतांच्या विग्रहांची सेवा आहे, किचन मध्ये कुकिंगची सेवा आहे, पुस्तक वितरणाची सेवा आहे, प्रचाराची सेवा आहे, कितीतरी गोष्टी, आणि ज्याला ज्याची आवड आहे तशा पद्धतीची सेवा तुम्ही करू शकता. तर हे व्यक्त करण्यासाठी आहे. आणि जसं श्रील प्रभुपादांकडे एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने विचारलं प्रभुपादांना, म्हणजे प्रभुपाद आपलं बुद्धिझम बद्दल काय मत आहे. प्रभुपादाने त्याला थोडस सांगितलं, प्रभुपाद तुमचं ख्रिश्चनिटी बद्दल काय मत आहे. प्रभुपादाने थोडस सांगितलं, प्रभुपाद तुमचं हिंदुइझम बद्दल काय मत आहे. तर प्रभुपाद त्याला म्हणले की ठीक आहे, या सगळ्या गोष्टी ही ठीक आहे, तू कुठल्या याच्यावरती विश्वास ठेवतो, कुठल्या धर्माचं पालन करतो तू. तर ते म्हणले मी कुठल्या धर्माचं पालन करत नाही. तर प्रभुपाद म्हणले मग तुझा काय उपयोग आहे की असं जर असेल तर हे अव्यवसायी नाम याला म्हणतात, की फोकस नाहीये त्या गोष्टी करण्यामध्ये. तर हे भक्ती म्हणजे केवळ एक भावना नाहीये, तर आपण भगवंतांसाठी काही ना काही गोष्टी करत असतो. आणि म्हणून आपण अव्यवसायीना झालं नाही पाहिजे, की फोकस होऊन भक्तीमय कार्य केलं. अन्यथा आपण जर फोकस नाही राहिलो तर मग आपल्याला जे मुख्य कार्य आपल्या गुरुनी दिलेलं आहे, श्रील प्रभुपादांनी दिलेलं आहे, ते मुख्य कार्य आपण बाजूला ठेवतो आणि दुसऱ्याच गोष्टीमध्ये आपण वाहत जातो. श्रील प्रभुपाद एक खूप सुंदर गोष्ट सांगायचे की एकदा एक साधू होते आणि त्या साधूने काय केलं की त्यांचे एक शिष्य होते, त्या शिष्याला दीक्षा दिली
आणि शिष्याला ते म्हणले की हे बघ, मी आता काही वर्षांसाठी आता बाहेर चाललेलो आहे, तर तू काय कर, इथंच थांब म्हणले. इथं चांगलं भजन कर, नामस्मरण कर, नामजप कर, सगळे भक्तिमय कार्य कर, आणि जे आहे भगवद्गीतेचं दररोज अध्ययन करत राहा. आणि मग असा आदेश देऊन मग ते जे गुरु आहे ते साधू निघून गेले. आणि मग हे झाडाखाली बसून दररोज आपलं स्नान करायचे आणि झाडाखाली बसून काय करायचे, गीतेचं अध्ययन करायचे, नामजप करायचे. तर एक दिवशी त्यांनी आले ते स्नान करून आणि बघितलं की त्यांची जे भगवद्गीता आहे एका उंदराने कुरतोडून खाल्ली होती. तर थोडासा साईडचा तुकडा खाल्ला होता तिने पानं. तर याला लगेच टेन्शन आलं, म्हणजे अरे आता कसं काय करायचं, हा हे जर उंदराने जरी भगवद्गीता खाल्ली तर मी गुरुचा आदेश पालन नाही करू, गीता वाचू शकणार नाही, याच्यावर काहीतरी उपाय पाहिजे. मग ते विचार करतात काय करायला पाहिजे. म्हणले उंदीर जर पासून जर संरक्षण करायचे असेल तर म्हणजे त्याच्यासाठी मला मांजर पाळली पाहिजे. मांजर पाळली तर काय होईल, मांजर उंदराला खाईल आणि मग माझी भगवद्गीता सुरक्षित आहे, मी चांगला अध्ययन करू शकतो. आणि मग त्याने एक मांजर घेऊन आला. आणि मांजर घेऊन आल्यानंतर आता मांजर आल्यानंतर ते लागली ओरडायला, म्याव 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 करायला. तर ते म्हणलं अरे आता हे काय करायचं बाबा, हे मांजर आली, आता हिला काहीतरी दिलं पाहिजे, दूध वगैरे. मग आपण असं करू, त्याने विचार केला की मांजरीला दूध पाहिजे ना, तर मग एक गाय आपण पाळू. काय होईल, गायीचं दूध येईल, ते दुधाने मांजर पोसली जाईल, मांजर उंदराची काळजी केल्यानंतर मग माझी भगवद्गीता सुरक्षित राहील, मी चांगलं माझं अध्ययन करू शकतो. मग ते गाय घेऊन आले. त्यांनी बघितलं की अरे हे गाय आणलीये, हिला पण चारायला घ्यायचे, हिची काळजी घ्यायला कोणीतरी पाहिजे, आणि तर माझं भजन होईल व्यवस्थित. मग त्यांनी काय केलं की एक म्हणजे आपण आता लग्न करू, म्हणजे काय होईल, मी लग्न केलं की पत्नी गायीची काळजी घेईल, गायी मांजराची काळजी घेईल, मांजर उंदराची काळजी घेईल, माझी भगवद्गीता सुरक्षित. आणि मग लग्न केले, मग मुलं झाले, मग घर परिवार आणि सगळं मग विस्तार झाला. आणि मग काही वर्षानंतर भगवद्गीतेचं वाचन बाजूलाच राहिलं त्यांचं. आणि काही वर्षानंतर ज्यावेळेस गुरु महाराज आले तर ते बघता, अरे माझा शिष्य इथं राहत होता, कुठे गेला, चौकशी करायला गेले. ते शिष्य आपले मुलं पत्नी परिवार घेऊन त्यांच्या समोर आले. तर म्हणले इथे एक आमचा शिष्य राहत होता कुठे, तो म्हणले अहो गुरु महाराज मीच तुमचा शिष्य आहे. अरे म्हणले हे काय सगळा विस्तार, हा म्हणले हे भगवद्गीतेचा विस्तार झालाय सगळा म्हणले. भगवद्गीता. तर याला म्हणतात अव्यवसायात्मिका बुद्धी, की आपण ठरवतो की हा माझे हे जे आहे भक्ती करण्यासाठी याची आवश्यकता, त्याची ही एवढी अरेंजमेंट झाली की मी माझी भक्ती एकदम फोकस वे करणार, अशी एक धारणा झालेली असते. पण आपण थोडस सावधान असलं पाहिजे, कारण हे आपल्याला कधीही वेगळ्या बहुशाखा होईल आपले, ते सांगता येत नाही. बुद्धयोग अव्यवसायिनः. तर आता विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जे आपले आचार्य होऊन गेले, तर त्यांनी या श्लोकाचं जे मूळ काय आहे, मूळ अर्थ काय आहे त्यांनी सांगितलेलं. जसं शरीराचं मूळ आत्मा आहे, बुद्धीचं मूळ दृढ संकल्प आहे, आपण चर्चा केली. तसं या श्लोकाचं मूळ त्यांनी काय सांगितलेलं आहे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी, की या श्लोकाचं मूळ आहे गुरुभक्ती. गुरुभक्ती व्यवसायात्मिका बुद्धी, याचा अर्थ आहे की गुरूंच्या आदेशांचं पालन करणं, याला म्हणतात व्यवसायात्मिका बुद्धी. आणि ज्या वेळेस शील प्रभुपादांनी या श्लोकावरचं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचे जे कॉमेंट्री आहे, तात्पर्य ज्यावेळेस वाचलं, आणि त्या वाचल्यानंतर प्रभुपादांना एवढी प्रेरणा भेटली, कारण
त्या ठिकाणी खास बल्ले विद्याभूषण जे कॉमेंट्री लिहिली होती, या श्लोकावरती असे थ्रिलिंग कॉमेंट्री लिहिलेली आहे. गुरूंचा जो आदेश मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे, तो आदेश म्हणजेच माझं जीवन आहे. तो आदेश म्हणजेच माझ्या जीवनाचं साध्य आहे. आणि मी उठताना बसताना फक्त त्याच आदेशाचा मी विचार करणार. मी जे काही कार्य करणार त्या गुरूंच्या आदेशावरतीच कार्य करणार. आणि तेच माझं गुरूंचा आदेशच माझं जीवन आहे. त्या गुरूंच्या आदेशासाठीच माझं पूर्ण जीवन मी न्यौछावर करून टाकणार. मी जिवंत राहू किंवा मरू, पण गुरूंच्या आदेशांचंच मी पालन करत राहणार. आणि असं ज्यावेळेस तात्पर्य वाचलं श्रील प्रभुपादांनी, तर श्रील प्रभुपादांनी एकदम त्यांना अशी प्रेरणा, त्यांना त्याचं मला पालन केलं पाहिजे. आणि म्हणून जे म्हणलेलं ना की श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती केले सर्व कर्म कृत होय. श्रद्धा शब्दे, कुणाच्या शब्दावरती श्रद्धा? गुरूंच्या शब्दांवरती श्रद्धा. तर यालाच काय म्हणतात? व्यवसायात्मक बुद्धी. म्हणून तात्पर्यामध्ये सुद्धा श्रील प्रभुपादांनी तो श्लोक कोट केलेला आहे, श्रद्धा शब्दे विश्वास. तर या ठिकाणी श्रील प्रभुपादांचा एवढा दृढ विश्वास होता की गुरूंनी मला जो आदेश दिलेला आहे की पाश्चात्य जगतामध्ये जाऊन प्रचार प्रसार करण्याचा कृष्ण, तो निश्चितपणे काय करणार? पुरा होणारच, कारण तो गुरुचा आदेश आहे. तर अशी श्रद्धा श्रील प्रभुपादांमध्ये निर्माण झाली आणि मग त्यांनी पुढं खूप जोरदारपणे कार्य केलं. तर हे गुरुच्या शब्दावरती तो दृढ विश्वास असणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ते जर आपल्याला जीवनामध्ये प्राप्त झालं, आपण निश्चित सहजपणे आपण भक्तीमध्ये यश प्राप्त करू शकतो, गुरुच्या शब्दावर जर विश्वास असेल तर. जसं श्रीमद भागवतम मध्ये वृत्रासुरचा आणि इंद्राच्या युद्धाचा ज्यावेळेस प्रसंग येतो, तर त्या प्रसंगामध्ये इंद्राच्या हातामध्ये असं वज्र असतं की भगवंतांनी सांगितलेलं असतं की दधीच्या मुनींच्या हाडापासून तुम्ही बनवा, तरी वृत्रासुरचा वध निश्चितपणे होणार. आणि ते वज्र घेऊन ज्यावेळेस इंद्र जातो लढायला वृत्रासुरासोबत, तर त्यांचं ज्यावेळेस युद्ध होतं, तर पहिल्यांदा इंद्र काय करतो की गदा घेऊन वृत्रासुराकडे फेकतात मारण्यासाठी. आणि वृत्रासुर फक्त 2 बोटामध्ये ते गदा पकडतात आणि इंद्राला मारतात. त्याबरोबर इंद्र काय होतात, त्या ऐरावतासोबत कितीतरी माग जाऊन पडतात खाली. आणि त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे एकदम लूज होऊन जातो की अरे म्हणजे आता वृत्रासुराला मी मारू नाही शकत. आणि त्यावेळेस वृत्रासुर जे आहे इंद्राला आठवण करून देतात, म्हणतात अरे ते जे वज्र आहे ते माझ्यावरती चालव, भगवंतांनी सांगितलं की त्या वज्राने माझा वध होणार आहे, तू म्हणले काय भावतो, उचल ते वज्र मार म्हणले मला. त्या ठिकाणी इंद्र सुद्धा काय होतो, डळमळीत होऊन जातो की मारू शकतोय का नाही, पण वृत्रासुराने त्याला प्रेरणा दिली मारण्यासाठी. तर कधी कधी आपल्या जीवनामध्ये गुरु पण आपल्याला आदेश देत असतात, पण आपण एकदम डळमळीत होतो की हे कार्य करेल का नाही गुरूंचा आदेश. हरिनाम एवढं शक्तिशाली साधन आपल्याला प्राप्त झालेलं आहे, गुरुने दिलेलं आहे. पण ज्या वेळेस आपल्या जीवनात कठीण प्रसंग येतात, आपल्याला वाटतं हे कार्य करेल का नाही, तर हे डळमळीत होऊन जाते, मग व्यवसायात्मक बुद्धी होत नाही. पण या ठिकाणी आपण पाहतो की श्रील प्रभुपादांनी हा श्लोक आणि त्याचं तात्पर्य ज्यावेळेस वाचलं, आचार्यांची कॉमेंट्री वाचली, तर एकदम दृढ संकल्प होऊन काय केलं, त्यांच्या गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून ते प्रचारासाठी अमेरिकेमध्ये गेले. आणि तिथं आपण पाहतो की हे त्यांची व्यवसायात्मिका बुद्धी होती, म्हणून त्यांना कसं यश प्राप्त झालं. ऍक्च्युली ज्यावेळेस प्रभुपाद गेले होते, तर सगळे हिप्पी लोक त्यांना समजायचं नाही प्रभुपाद काय, आणि
सुरुवातीला प्रभुपाद ज्यावेळेस टॉम्किन्सन स्क्वेअर पार्क मध्ये गेले तर तिथे शेवटी प्रभुपाद तिथे जे आहे बसले झाडाखाली आणि डोळे बंद करून त्यांनी कीर्तन करायला सुरुवात केली हरे कृष्ण महामंत्राचं. आणि कंटिन्युअस 3 तास त्यांनी काय केलं, कंटिन्युअस भगवंतांचं हरिनाम करत होते डोळे झाकून आणि मनामध्ये प्रार्थना करत होते भगवंतांना की तुम्ही मला संकेत द्या की मी काय केलं पाहिजे, इथं प्रचार प्रसारासाठी काय केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस 3 तासानंतर श्रील प्रभुपादांनी ज्यावेळेस डोळे उघडले तर त्यांनी पाहिलं की त्यांच्या आजूबाजूला सगळे हिप्पी जे होते, जे लोक ते नृत्य करत होते, नाचत होते भगवंतांच्या हरिनामावरती. आणि श्रील प्रभुपादांना संकेत प्राप्त झाला की हरिनाम संकीर्तन या ठिकाणी काय करणार आहे, कार्य करणार आहे. तर हे प्रभुपादांच्या व्यवसायात्मक बुद्धीचा परिणाम होता. ऍक्च्युली हे सुरुवातीला खूप कठीण परिस्थितीमध्ये प्रभुपादांनी मंदिरांची उभारणं केली, कशा कशा जागेमध्ये त्यांनी सुरुवात केली. ज्यावेळेस सॅन फ्रान्सिस्को मध्ये ज्यावेळेस मंदिर बनवायचं होतं पहिलं तर त्यांना एक जागा मिळाली. कुठली जागा मिळाली ते, तर एका ठिकाणी मॉर्चरी होती. मॉर्चरी म्हणजे की ज्या ठिकाणी मृत झालेले शरीर जे आहे ते प्रिझर्व करून ठेवतात फ्रीज मध्ये, असं ते जागा त्यांना मिळाली. आणि मग जागा मिळाल्यानंतर तिथं मंदिर जेव्हा सुरू झालं तर त्यांनी कुठल्या ठिकाणी काय, तर ज्या ठिकाणी जे मृत शरीर आहे त्याचं विच्छेदन केलं जायचं, त्याचे तुकडे केले जायचे म्हणजे पोस्टमॉर्टम वगैरे, तर त्या ठिकाणी डीटी किचन बनवलं. आणि ज्या ठिकाणी जो मृतदेह डिस्प्ले करायचा म्हणजे असे दाखवायला नेतात ना, तर त्याला खूप सजवून नेतात त्या ठिकाणी, तर त्या जागेवरती त्यांनी अल्टर बनवलं. तर अशा जागेवरती स्थापना केली भगवंतांची. तर हे केवळ कशासाठी, कशामुळे झालं की प्रभुपादांचा जो दृढ संकल्प होता की भगवंतांना म्हणून अशी जे अशुद्ध असणारी जागा सुद्धा एकदम शुद्ध गोलोक वृंदावन मध्ये परिवर्तित केली श्रील प्रभुपादांनी. ज्यावेळेस असं सांगतात की ते ज्यावेळेस मॉर्चरी भेटली होती तर त्यावेळेस श्रील प्रभुपादांनी सांगितलं आपल्याला हे शुद्ध करायचंय, तर कसं शुद्ध करणार पाणी, आणि प्रभुपाद म्हणले की गोबर गाईचं शेण घेऊन या. तर हे जे भक्त होते ते म्हणले गाईचं शेण, कारण त्यांनी पहिल्यांदाच असं ऐकलं गाईच्या शेणाने शुद्ध होऊ शकते जागा. मग ते एक तर गाई पण नव्हती त्या शहरामध्ये, बाहेर जाऊन त्यांनी ठिकाणी विचारलं की आम्हाला गाईचं शेण पाहिजे. मग ते गाईचं शेण घेऊन आले आणि त्यांनी शुद्ध केले होते ते जागा. तर अशा अनेक कशा ठिकाणी श्रील प्रभुपादांनी मंदिर उभा केले. एक अमेरिकेमध्ये लॉन्ड्रोमॅट म्हणून एक असं धोबी तलाव म्हणू शकतो, अशा ठिकाणी एक जागा मिळाली, तिथं मंदिर उभा केलं. मॉन्ट्रियल मध्ये बाउलिंग ॲले नावाची एक जागा होती, तर त्या ठिकाणी असं होतं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन बांधकाम करू शकणार नाही, करू शकत नव्हते. मग त्यांनी काय केलं होतं, जे मोठा जो हॉल होता त्याच्यामध्ये वेगवेगळे पडदे टाकून त्यांनी विभाजन केलं की या ठिकाणी हे टेम्पल हॉल, इकडे काय ब्रह्मचारी आश्रम, दुसरीकडे ब्रह्मचारिणी आश्रम, इकडे डीटी किचन, आणि अशा ह्याच्यामध्ये मंदिर श्री प्रभुपादांनी सुरू केलं. तर काही ठिकाणी अशा जागा मिळाल्या की जे लोक म्हणायचे की इथे भूत आहेत, श्री प्रभुपादांनी त्या ठिकाणी जाऊन संकीर्तन करून ते जागा शुद्ध करून तिथं हेच. आता अशा ठिकाणी भगवंत कसं काय प्रकट झाले त्या ठिकाणी, तर याचं कारण एकच आहे, कारण अशा ठिकाणी जे श्रील प्रभुपादांची काय होती व्यवसायात्मिका बुद्धी, ती गुरुच्या आदेशावरती दृढ श्रद्धा होती आणि ती श्रद्धा घेऊन त्यांनी ते कार्य करत होते श्रील प्रभुपाद. आणि म्हणून भगवंत अशा ठिकाणी सुद्धा काय झाले, प्रकट झाले त्या ठिकाणी. इस्कॉन मधले आपले जे मायापूरचे जननिवास प्रभू आहेत
तर जननिवास प्रभू मायापूरमध्ये पुजारी आहेत, श्रील प्रभूंचे वरिष्ठ शिष्य आहेत. तर त्यांनी एकदा म्हणजे बऱ्याच काळापूर्वी ते श्री संप्रदाय, मधु संप्रदाय त्यांच्या पुजाऱ्यांना जाऊन भेटले होते. तर त्यांच्या बरोबर चर्चा करत असताना ते मध्व संप्रदायाचे, श्री संप्रदायाचे जे पुजारी आहे ते जननिवास प्रभूंना म्हणाले की अनेक जे आपल्या भारतामध्ये जे विष्णू मंदिर आहेत, प्रत्येक विष्णू मंदिराच्या समोर काय असं गरुड स्तंभ असतो, गरुड जे असतात त्या ठिकाणी. पण तुमच्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये जे आहेत शील प्रभुपादांचे विग्रह आहेत. आणि त्यांनी म्हणले की हे शील प्रभुपाद ऍक्च्युली इस्कॉनचे गरुड आहेत असं म्हणले ते. आणि कारण आपण पाहतो की एवढं सगळं प्रचार प्रसार सगळं वाढत आहे, पसरत आहे. तर आपण शील प्रभुपादांच्या चरणी अशी प्रार्थना करूया की शील प्रभुपादांची जशी व्यवसायात्मिका बुद्धी होती आणि ते बुद्धी घेऊन त्यांनी काय केलं, भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली आणि स्वतः भक्ती केली आणि या भक्तीचा प्रचार प्रसार पूर्ण जगामध्ये शील प्रभुपादांनी केला. तर प्रभुपादांच्या चरणी प्रार्थना करू की तशीच व्यवसायात्मिक बुद्धी आमच्यामध्ये यावी आणि ते दृढ संकल्प घेऊन आम्ही भक्ती करत राहू स्वतःच्या जीवनामध्ये आणि इतरांनाही त्या भक्तीचा महिमा सांगत जाऊ, अशी प्रार्थना आपण या ठिकाणी करूया आणि आपण या प्रवचनाला विराम देऊ. हरे कृष्ण. शील प्रभुपाद की जय. तर कुणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता किंवा कोणाची नंद दुलाल प्रभूंची काही कॉमेंट असेल तर करू शकता. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. हा, दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रणाम प्रभूजी. माझा प्रश्न असा होता की कधी कधी आपण जीवनामध्ये संकट येतात आणि त्यावेळेसच आपली बुद्धी त्यावेळेस आपल्याला समजतं की आपली बुद्धी कशा पद्धतीने डळमळीत होते, की आपला जो कॉन्शियसनेस असतो तो बदलतो. तर मग चांगल्या परिस्थितीमध्ये हे ऐकायला खूप छान वाटतं आणि याची आपल्याला कल्पना पण येते की अशा पद्धतीने होत असतं. परंतु हे जेव्हा संकट येतं तेव्हा मात्र आपली बुद्धीच्या वरचढ मन ठरते. तर मग माझा प्रश्न असा होता की अशा सकारात्मक वातावरणामध्ये जेव्हा ऐकतो आपण किंवा आपली आजूबाजूची परिस्थिती ही सकारात्मक असते, तर अशा सकारात्मक वातावरणामध्ये आपण आपला दृढ निश्चय जो आहे तर तो आपण कशा पद्धतीने दृढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून ते जेव्हा अशा संकट येतात आपल्या जीवनामध्ये किंवा काही संघर्ष येतात तर त्यावेळेस ते आपल्याला उपयोगी पडेल चांगल्या पद्धतीने. तर ते आपण कशा पद्धतीने स्वतःमध्ये ते शोषण करू, म्हणजे सॉरी, ते आपल्यामध्ये ते हे करू शकतो, आपण घेऊ शकतो जास्तीत जास्त सकारात्मक वातावरणामध्ये. खूप चांगला प्रश्न आहे की सगळ्यात पहिलं तर आपले ज्यावेळेस परिस्थिती चांगली आहे त्याच्यामध्ये आपण दृढ राहिलं पाहिजे आणि ज्यावेळेस संकट येतील त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये दृढ राहू शकतो. तर असं काही विशेष असं काही नाहीये की असं खूप काहीतरी केलं म्हणजे आपण तर आपण जे आहे की सगळ्यात पहिलं की आपलं जे ध्येय आहे त्याचं स्मरण आपण नेहमी ठेवलं पाहिजे. आणि दुसरं गोष्ट असं आहे की जे शील प्रभुपादांनी आपल्याला जे दिलेलं आहे की जे सकाळचा जो मॉर्निंग प्रोग्राम आहे आणि तो ऍक्च्युली आपण व्यवस्थित केला पाहिजे. कधी कधी असं समज आहे भक्तांमध्ये की मॉर्निंग प्रोग्राम जे आहे मंगल आरती
नृत्यान्ते, गुरुपूजा, भागवतम हे केवळ जे मंदिरामध्ये राहणारे जे भक्त आहे ब्रह्मचारी त्यांच्यासाठीच आहे, पण असं नाहीये, हे प्रत्येकासाठी आहे. किंवा गृहस्थ भक्त जरी असले तर त्यांच्यासाठी सुद्धा हे लागू आहे की सकाळचा मॉर्निंग प्रोग्राम करणं. तर हालाकी तुम्ही मंदिरामध्ये येऊ शकत नसाल, मंदिरापासून दूर, सेंटर पासून दूर आपलं घर असेल, आपल्या घरामध्ये आपण त्याचं शेड्यूल बनवू शकतो. आणि भलेही एवढं मंदिरासारखं एक्झॉस्टिव्ह म्हणजे पूर्ण असं मोठं शेड्यूल नसेल, पण त्याच्यामध्ये काही मंगल आरती, काही वेळ नरसिंह आरती, तुळशी आरती आणि जे सकाळचं जप, आणि त्याच्यामध्ये काही वेळ भागवत वाचन किंवा श्रवण. तर हे आपण जर व्यवस्थित केलं दररोजचं नियमित, आणि त्याच्यानंतर आपलं दिवसभर काही काम असतं नाही, संध्याकाळी आल्यानंतर प्रभुपादांच्या पुस्तकांचं वाचन, आणि ज्या ज्यावेळी शक्य होईल त्या त्यावेळी भक्तांचा संघ, आणि हा जो साप्ताहिक आपला जो कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये नियमित येत राहणं, तर भक्तांचा संघ, तर या गोष्टी आपण जर करत राहिलं तर, आणि सातत्याने करत राहिलो, तर त्याच्यामध्ये दृढता वाढत जाते. जर सातत्य जर टिकून नाही राहिलं कुठल्या गोष्टीमध्ये, तर त्याच्यामध्ये दृढता येणं थोडंसं कठीण आहे. जसं लोक जिम मध्ये सुद्धा जातात, ते जर रेग्युलर जर दररोज गेला तर त्याचा फायदा होतो, अन्यथा कधी गेला कधी नाही, त्याच्या शरीराला जास्त फायदा होत नाही. तसंच भक्तीमध्ये सुद्धा जर आपल्याला दृढ व्हायचं असेल तर रेग्युलर जे काही आपले जे मिनिमम जे काही प्रॅक्टिस आहे प्रभुपादांनी दिलेले, ते नियमित करत राहणे, श्रवण, कीर्तन, भक्तांचा संघ, आणि हे नियमित जर करत राहिले दररोज दररोज दररोज, तर हळूहळू दृढता वाढत जाते आणि आपण आपल्या जीवनामध्ये पण पाहतो. आणि दुसरं गोष्ट की हे झालं पॉझिटिव्ह, आणि निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या आपण टाळल्या पाहिजे. असत संग त्यागी वैष्णव आचार, तर असत जे भक्तांचा जो संघापासून दूर राहिलं पाहिजे. त्यांचे जे विचार आहेत त्यांच्या विचाराला आपल्या मनामध्ये घेतलं नाही पाहिजे, त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. जसं दुपारी आम्ही भक्तिशास्त्रीच्या क्लासमध्ये चर्चा करत होतो की जे आपलं जे जीवन आहे एका नौके समान आहे. समुद्रामध्ये जे नौका आहे त्या नौके समान आहे. तर नौका काय होते की वादळ वारं ज्यावेळेस येतं तर त्यांनी काय हेलकावा खाते आणि ते इकडं तिकडं कुठं पण जाते. तर ज्यावेळेस अनुकूल वाऱ्याच्या दिशेने नौका चालली तर ते फास्ट जाते. थोडस आडवं वारं असेल आणि अशी नौका तर त्याने थोडस कठीण होतो मार्ग. आणि वाऱ्याच्या जे विरुद्ध चाललेली असेल नौका तर त्याने तर असंभव होऊन जातं ते नौकेला पुढे जाणं. तर तसं ज्यावेळेस आपण भक्तांच्या संघात राहतो तर वाऱ्याबरोबर आपण आपली नौका चाललेली, भक्तांपासून दूर राहतो तर ते नौका असं म्हणजे कठीण परिस्थिती म्हणून आपण हे करत असतो. प्रवास थोडस कठीण होतं प्रगती करणं. आणि ज्यावेळेस नावेच्या विरुद्ध म्हणजे आपण असंच संघामध्ये आपण स्वतःला टाकतो तर ते वाऱ्याच्या विरुद्ध नौका नेल्यासारखं, तर मग कठीण, तुम्ही भक्ती करू शकत नाही. तर ह्या गोष्टींची पण काळजी आपण घेतली पाहिजे की निगेटिव्ह गोष्टी आपण किती प्रामाणिकपणे टाळतो आणि ज्या पॉझिटिव्ह गोष्टी किती प्रामाणिकपणे करतो आणि सतत करतो, याच्यावरती याने आपली दृढता वाढत जाते. आणि मग कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा मग आपण याचं पालन करू शकतो. जरी कठीण परिस्थिती आहे तरी आपण दृढ राहू शकतो आपल्या भक्तीमध्ये. ठीक आहे. थँक्यू प्रभूजी, थँक्यू, खूप छान उत्तर. हरे कृष्ण. तुकाराम प्रिय प्रभूजी, तुम्ही तुमचा प्रश्न होता विचारू शकता. हो. तर प्रभूजींनी एक उदाहरण देऊन सांगितलं की हरिदास ठाकूर विचलित झाले नाहीत. त्याची अनेक उदाहरणं आहेत. संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज वगैरे अशी अनेक उदाहरणं आहेत. परंतु मला एक गोष्ट सांगायची की असं असताना सुद्धा शिवजी हे भगवंतांचे अत्यंत चांगल्या प्रकारचे भक्त असूनही
ज्यावेळेस भगवंतांनी मायेचं हे केलं त्यावेळेस ते विचलित झाले. म्हणजे माया पाहण्याची इच्छा झाली त्यांना, माया देवीची. तर हे असं म्हणजे असं का असं विरोधाभास, म्हणजे भक्त असूनही तेही तसं बिल्वमंगल ठाकूर सुद्धा विचलित झाले, छोटा हरिदास ठाकूर आणि असे म्हणजे असे आहेत उदाहरण. तर मला कृपया मला थोडस हे विश्लेषण करा, भक्तानं कसं अशा वेळेस भक्त शक्य होऊ शकतं का भक्ताचं, आणि काय केलं पाहिजे. आता शिवजींचं जे उदाहरण दिलेलं आहे, श्रील प्रभुपाद भगवद्गीतेच्या या तात्पर्यामध्ये लिहितात ते उदाहरण, की शिवजी पार्वतीने त्यांना विचलित केलं आणि त्याच्यातून कार्तिकेयाचा जन्म झाला. आणि त्याच्या पुढे प्रभुपाद देतात की पण हरिदास ठाकूरांकडे वेश्या आली पण ते विचलित झाले नाही. तर त्याचं जे कारण आहे, प्रभुपादांनी जे त्यामध्ये लिहिलेलं आहे ते का लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी शिवजीची आणि हरिदास ठाकूरांची तुलना नाही केलेली. तर त्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादांनी शिवजी ज्या पद्धतीचं म्हणजे योग पद्धतीचं पालन करत होते, ध्यान योग, आणि हरिदास ठाकूर भक्ती योगाचं पालन करत होते. तर या भक्ती योगामध्ये आणि ध्यान योग जे आहे त्याच्यामध्ये श्रेष्ठ भक्ती योग आहे हा दाखवण्यासाठी ते उदाहरण दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आपण याच्यातून असं समजू शकतो की माया एवढी शक्तिशाली आहे की ऑफकोर्स शिवजींना माया, त्यांचीच पत्नी आहे, शिवजींची पत्नी आहे पार्वती, तर ते विचलित नाही करू शकत. आपल्यासाठी आपण शिकू शकतो की माया खूप प्रभावशाली आहे आणि आपण कॅज्युअल राहिलं नाही पाहिजे, नेहमी भगवंतांच्या आश्रयाखाली राहिलं पाहिजे. जसं श्रील प्रभुपाद सुद्धा एकदा म्हणले होते ना की मी मायेच्या तोंडावरती म्हणजे लाथ मारेल, तर आणि नंतर जाऊन अल्टर समोर प्रार्थना करत होते, हे राधाराणी मला मायेपासून वाचवा. भक्ताने असं विचारलं की प्रभुपाद आता म्हणत होते मी मायाच्या तोंडावर लाथ मारेल, आता तुम्ही म्हणता की मला मायेपासून वाचवा. म्हणजे मी प्रार्थना करतो म्हणूनच मी तसं बोलू शकतो, राधाराणीच्या कृपेशिवाय आपण वाचू शकतो. तर आपल्यासाठी जे शिक्षा घेऊ शकते माया खूप शक्तिशाली. तर आपण ह्या भ्रमामध्ये नाही राहिलं पाहिजे की मी आता माझे अनर्थ संपले आणि मला आता कोणी काय करू शकत नाही, ह्या भ्रमामध्ये आपण राहिलं नाही पाहिजे. आणि नेहमी आश्रयाखाली राहिलं पाहिजे. आणि छोटा हरिदास ठाकूरांचं जे उदाहरण तुम्ही सांगितलं की त्याच्यामध्ये सुद्धा चैतन्य महाप्रभूंचे हे लीला आहे, आणि या लीलेमध्ये महाप्रभू जे आहे हायेस्ट स्टँडर्ड काय आहे, एक वैरागी जीवनामध्ये व्यक्तीचं सर्वात वरती स्तर असला पाहिजे. तर हे दाखवून देण्यासाठी हे लीला आहे छोटा हरिदास ठाकूरांची, की नंतर तर ते भगवंतांच्या शाश्वत लीलेमध्ये गेले. ज्यावेळी हरिदास ठाकूरने आत्महत्या केली त्याच्या छोटा हरिदासाने, तर त्याच्यानंतर चैतन्य महाप्रभूंसाठी ते येऊन गायन पण करायचे. तर त्याने शाश्वत जगतामध्ये गेले ते. पण आपल्याला एक वैरागी जीवनामध्ये व्यक्तीने कशा पद्धतीने पालन केलं पाहिजे, जे दिलेले जे तत्व आहेत भक्ती तत्व, तर त्याचं कसं पालन हे दाखवून देण्यासाठी महाप्रभूंनी ते लिहिलं आहे चैतन्य चरितामृत मध्ये. ठीक आहे प्रोजी, ठीक आहे, नंदनला प्रभू सांगू शकतात, अजून ऍड करू शकतो. हरे कृष्णा. हरे कृष्णा. प्रभूजी, मी तुकाराम प्रभूंचे बंधू बोलते, मुंबईला आहे सध्या, जरा डॉक्टर आलो होतो, आजारी होतो, परंतु मला डॉक्टरने काय सांगितलं, आपण आपल्यात मन गुंतवण्यापेक्षा आपण बाकीच्या मध्ये मन गुंतवलं पाहिजे. आता कसं आहे, माझा दृष्टी जरा कमी झालेली आहे आणि वाचन मी करायचं, भगवद्गीता वगैरे वाचायचं, आता थोडं कमी प्रमाण पडलेलं आहे. आता फक्त संध्याकाळी कधी 7 वाजता आणि मी कधी ऐकल्याची उत्सुकता होती. मी आता मी कनेक्ट आहे, मुंबईला आहे मी,
तुकाराम प्रिय प्रभू, संजय मुकुंद प्रभूंचं मार्गदर्शन मला लाभलेलं आहे भरपूर. आणि खरोखर मला अत्यंत असं प्रिय वाटतं सगळ्या गोष्टी. आणि मी रोज ऐकतो या गोष्टी. तर आपण थोडस मला मार्गदर्शन करा याबद्दल. मी आता आजारी आहे, मानसिक बरोबर नाहीये, तरी सुद्धा मी जेवढं ऐकण्याचा प्रयत्न करतो तेवढं नक्कीच ऐकतोय. तुम्ही आता जास्तीत जास्त नाम जप करायला सुरुवात करा. आता किती माळा जप करता तुम्ही? 16 करतो ना. 16. अजून थोड्या वाढवायला सुरुवात करा. 18, 20 असं. एकादशीला जास्त माळा जप करायचा. हरिनाम तुम्ही जास्तीत जास्त वाढवा. हरिनाम रेग्युलर करत राहा. या गोष्टी करा, तुमची प्रगती होते. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रणाम प्रभूजी. 1966 पर्यंत प्रभुपादांबरोबर कोणी शिष्य नव्हतं कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासाठी. तर आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आता प्रभुपादांनी एवढं घर बांधलंय तरी आपण अजून ऍडजस्टमेंट करू असं म्हणतो सतत. म्हणजे कशामुळे, म्हणजे काय कशाची ऍडजस्टमेंट? कुठल्या गोष्टी सांगितल्या? आता आपल्याला सगळ्या गोष्टी प्रभुपादांनी दिल्या आहेत. आपल्याला कधी सेवा दिली तरी आता मी आजची सेवा, मग उद्या तुम्ही ऍडजस्ट करता का? प्रभुपादांबरोबर 66 पर्यंत कोणीही शिष्य नव्हतं, एकटेच सगळं करत होते. आपल्याला सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आपण ह्या गोष्टी म्हणतोय. प्रश्न काय तुमचा? म्हणजे प्रभुपादांबरोबर कोणी नव्हतं शिष्य 66 पर्यंत, 1966 पर्यंत. आणि आपल्याला सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आपण असं का म्हणतो? म्हणजे कशामुळे, म्हणजे काय एवढं सगळं माहिती असं काय म्हणतो आपण की कुठल्या गोष्टी सेवा करायची म्हणली छोटी तरी ऍडजस्टमेंट करा, आता मी पुढच्या वेळेस करील. प्रभुपादांनी एवढं मोठं कार्य केलं, आपण थोडं केलं पाहिजे, असे आपले हे व्हायला पाहिजे ना मनापासून तयार. तर मला असं वाटतं की आपण हे दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवण्या अगोदर आपण आपल्या जीवनामध्ये ते उतरायला पाहिजे. आणि आपण एक असं आदर्श उदाहरण स्थापित करून द्यायचं की जेणेकरून आपल्याला पाहून लोक प्रेरणा घेतील आणि ते गोष्ट करायला सुरुवात करतील. बऱ्याच वेळा काय होतं ना की आपण दुसऱ्यांचं पाहतो की अरे हा करत नाही, तो करत नाही, का करत नाही. ठीक आहे, त्यांचं जाऊ द्या, त्यांच्या काय अडचणी असतील, पण आपण स्वतः एक आदर्श बनायला पाहिजे. आणि ते आदर्श ज्यावेळेस पाहतील लोक आणि आपल्या संपर्कात जेवढे लोक आहेत त्यांना आपण प्रेरणा दिली पाहिजे की या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. कारण प्रभू कसं, हे भौतिक जगत आहे आणि प्रत्येक जो जीव आहे आपल्या कर्माचं जे गाठोड आहे आपल्या बरोबर घेऊन आलेलं आहे. आणि त्याच्यामुळं काही जे भक्त आहेत ते पाठीमागच्या जन्मामधूनच भक्त असतात. ते खूप प्रगत असतात आणि ते खूप जे सांगल ती सेवा करतात. पण काही असे असतात की ते आता जस्ट नवीनच आहे आणि त्यांना थोडस कठीण होतं. तर पण एवढं एक लक्षात आपण घ्यायला पाहिजे की ठीक आहे की ते शॉवर खाली आहेत, है ना, काही दोष आहे त्याच्यामध्ये. पण ज्यावेळेस व्यक्ती अंगाला चिखल लागलाय आणि तो शॉवर आंघोळ करतोय, शॉवर खाली आहे, तर काही ठिकाणी धुतलेला आहे, काही ठिकाणी राहिलेला आहे अजून. पण ज्या अर्थी तो नाम जप करत आहे, प्रभुपादांची पुस्तकं वाचतो, तो हळूहळू तो शुद्ध होत एक दिवस असा येईल की ते पण त्याची पण अशी एक भावना येईल की हा मला पण प्रभुपादांसारखं कार्य करायचंय. आणि एक दिवस तो पण पूर्ण समर्पित होऊन सेवा करायला लागेल. तर तोपर्यंत एक करुणाच्या भावनेने अशा भक्तांकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि काही खरोखर प्रॅक्टिकल समस्या असेल तर आपले जे काही मॅनेजमेंट कमिटी असेल तिथे बसून चर्चा करून तो प्रश्न सोडवला पाहिजे, जर कोणी असं जास्त सेवा टाळत असेल किंवा काही. तर ठीक आहे प्रभूजी. हरे कृष्णा. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. प्रभूजी, आपण खूप सुंदर मार्गदर्शन केलं की भगवंतांच्या मुखातून आलेलं शास्त्र आणि तत्वावर आधारित भगवद्गीते शिवाय दुसरा अन्य ग्रंथ नाही.
आपण खूप छान सांगितलं की भौतिक जगातही यश मिळवण्यासाठी दृढ संकल्प किती आवश्यक आहे. त्यासाठी सेन्स ऑफ पर्पज आणि सेन्स ऑफ अर्जन्सी खूप महत्वाची आहे. आणि यामध्ये आपल्या वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि यामध्ये आपण सेवांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. आपण हे देखील सांगितलं की कठीण परिस्थितीमध्ये आपण आपल्या भक्तिमय कार्यात खंड पडू देऊ नये आणि प्रलोभनावेळी देखील भगवंतांना विसरू नये. बऱ्याच वेळा काय होतं प्रभूजी, आपण भौतिक गोष्टींमध्ये खूप प्लॅनिंग करतो, म्हणजे प्रोफेशनल लाईफ असेल, मी असिस्टंट प्रोफेसर होते तर असोसिएट होईल, हेड ऑफ द डिपार्टमेंट होईल किंवा असे प्रमोशन्स असतात. फॅमिली लेवलवरती असतील, पर्सनल लेवलवरती असतील, तर आपण भौतिक गोष्टींना जास्त प्रायोरिटी देतो. म्हणजे रोजची साधना आपण करतो, चॅन्टिंग असेल, हे असेल, पण असं भक्तिमय दृष्ट्या आपण असं प्लॅनिंग करत नाही व्यवस्थित. तर असा हा दृढ विश्वास, दृढ संकल्प कसा करता येईल की भक्तिमय याच्यामध्ये आपल्याकडून सगळ्या सेवा होऊ देत किंवा आपल्याकडून छान प्लॅनिंग सेवा, आता जसं उग्रसेन प्रभूजी म्हटले की चालढकल आपण करतो, तर यामध्ये आपल्यामध्ये एक सिन्सिअरिटी वाढेल आणि एक डिसिप्लिन राहील. तर यासाठी आम्ही काय प्रयत्न करावे प्रभूजी? हरे कृष्ण. ऍक्च्युली तसं बघितलं तर माझं स्वतःच वैयक्तिक जीवन एवढं प्लॅन नाहीये की चाललंय तर म्हणजे तसं माझं एवढी पात्रता नाहीये याच्याबद्दल की कसं ऍक्च्युली वेळ प्लॅन करू शकतो. पण ऍटलिस्ट आपण जसं भक्तिरसामृत महाराज काय म्हणतात की तुम्ही करायला सुरुवात करा. तुम्हाला जे वाटतंय आता आता ऍटलिस्ट आपल्याला कळतंय की हा ठीक आहे प्लॅनिंग करायला पाहिजे, करा, तुम्ही चालू करा. त्याच्या पलीकडे आपण काही म्हणू शकत नाही की एखादी गोष्ट वाटते की इथं सुधारणा करायला पाहिजे, तर तिथं एक्झिक्यूट करायला सुरुवात करा. तर तुमचं जे आहे दररोजचं डेली, वीकली काही एक ठराविक शेड्यूल बनवू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही चालू शकता, म्हणजे चालण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा आपण खूप प्लॅन करतो पण एक्झिक्यूट होत नाही, लागू होत नाही. तर एक मॅनेजमेंटचं सुद्धा एक असं एक सूत्र आहे की तुम्ही जर ऍक्च्युली 20 गोष्टी घेतल्यानंतर एकदम 20च्या 20 गोष्टी करायला सुरुवात केली तर त्याच्यात रिझल्ट येतो 0 रिझल्ट येतो, एक पण पूर्ण होत नाही. तुम्ही जर 7-8 गोष्टी घेतल्या आणि त्या करायला सुरुवात केली तर त्याच्यातल्या 3 ते 4 गोष्टी पूर्ण होतात. पण तुम्ही 2 किंवा 3 गोष्टी घेतल्या आणि ते जर करायला सुरुवात केली तर त्या 2 किंवा 3 पूर्ण होतात. तर बऱ्याच वेळा आपल्याला कसं वाटतं की मला हे पण करायचंय, ते पण करायचं, आणि एवढं बहुशाखा होतं की काहीच होत नाही आपल्याकडून. तर एक एक एरिया भक्तीमधला आपण घेऊ शकतो की जसं आता आपल्याला वाटत असेल की मला म्हणजे 4-5 गोष्टी करायच्यात. प्रभुपाद पुस्तक पण वाचन करायचंय, मला गुरु महाराजांचे लेक्चर पण श्रवण करायचे, वीकली सत्संग पण अटेंड करायचे, मला हे सेवा पण करायचे. त्यातला एक एरिया तुम्ही घेऊ शकता सगळ्यात पहिल्यांदा. ठीक आहे, माझं आता प्रभुपाद पुस्तक वाचन जे आहे कमजोर आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे, तर मला वाचनाची आवड नाहीये, ठीक आहे, मी मग दररोज केवळ 15 मिनिटं वाचन करेल. तर ते ठरवून द्या दिवसातला हे 15 मिनिटापासून सुरुवात करायची की दररोज 15 मिनिटं बस, आणि हळू 15चा अर्धा तास करू शकता, नंतर 1 तास. तर एक गोष्ट केली तो फोकस होऊन केलं तर ते सक्सेस होईल तुमचे. तसंच तुम्ही सेवेच्या बाबतीमध्ये सुद्धा कधी कधी काय भक्त इतक्या सेवा घेतात आणि कुठलीच होत नाही बरोबर. तर त्याच्यातले तुम्ही म्हणजे फोकस करा, 1 किंवा 2, यस, एवढंच कम्प्लीट करायचं, ते हातात घ्या आणि ते व्यवस्थित करा. तर जेवढं तुम्ही जे गोल आहे कमी ठेवाल आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न कराल ना, तर त्याच्यामध्ये जास्त यश आहे. म्हणजे मराठीमध्ये म्हणतात ना, एक ना धड भाराभर चिंध्या है ना. अनेक गोष्टी करण्याची इच्छा असते पण काहीच होत नाही मग. तर म्हणून ज्या गोष्टीमध्ये आपल्याला वाटतं की कमजोरी आहे तर त्या लिस्ट आउट करून त्याच्यातले एक 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 हळूहळू त्याच्यावरती कार्य करायला प्रयत्न जर केला तर हे होऊ शकतं असं. ठीक आहे. हो प्रभूजी. हरे कृष्ण.
लोकेश्वर प्रभू थांबायचं आपण काय? हा प्रभूजी, एक मिनिट विचारतो, कोणाला काही प्रश्न आहे का? हरे कृष्ण, हरी बोल. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हरी बोल. नाहीतर खेडकर प्रभूजी अनाउन्समेंट करू शकता तुम्ही. येस येस प्रभूजी, थँक्यू. आवाज येतोय? म्हणजे हा, तर मग समजा पाहुणे आलेत आणि पाहुण्यांचा पाहुणचार पण करायचा आहे, ते ऍज अ एक आपली ड्युटी, कर्तव्य म्हणून गृहस्थ जीवनामध्ये असताना त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. त्याचबरोबर मला माझी साधना पण करायची आहे, त्याबरोबर माझं जे काही प्रोफेशनल लाईफ आहे ते पण व्यवस्थित पार पाडलं पाहिजे, आणि माझं पर्सनल फॅमिली लाईफ, माझ्या घरच्या लोकांचं पण बघितलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना ओढाताण तर होतेच. तर मग अशा वेळेस तुम्ही जसं म्हटलं की का वेळेस थोड्या 2-3च गोष्टी कराव्यात, 10-12 करत बसण्याची गरज नाही, पण कधी वेळ अशी येते की कराव्या लागतात. तर मग अशा वेळेस आपली साधना कशी आपण म्हणजे दृढ कसं राहू शकतो त्यावेळेस, म्हणजे त्याच्यातून कसं आपण म्हणजे डिस्ट्रॅक्ट नाही व्हायला पाहिजे. थोडंसं कधी कधी असं होतं प्रभूजी की पाहुणे आले तर मग आता थोडंसं रात्री जागरण करून गप्पा गोष्टी, मग त्याच्यामध्ये थोडं मन रमतं. तर मग त्याच्यातून असं होऊ शकतं की दुसऱ्या दिवशी मग थोडंसं जपावरती त्याचा साईड इफेक्ट होतो. तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे प्रभूजी, प्लीज गाईड. हरे कृष्ण. कसं आहे की हे आता जसं तुम्ही सांगितली परिस्थिती की बऱ्याच एकाच वेळी अनेक गोष्टी येतात, हे कधी कधी येत असेल तर ते ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, कारण हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं होतं. परंतु प्रत्येक वेळी जर असंच होत असेल, दररोज जर असंच परिस्थिती असेल, तर ते मग आपल्यासाठी चांगलं नाहीये, थोडंसं लक्ष द्यावं लागेल. परंतु कधी कधी होत असेल तर ते प्रत्येकाच्या जीवनात स्वाभाविक आहे. जसं सायकल चालवताना आपण जसं बॅलन्स ठेवतो, तर ते सायकल चालवत बॅलन्स मध्ये असं नाही की एकदम अशी स्ट्रेट अशी सायकल चालते एकदम, असं नाही. तर टर्न आला तर असं होतंय, कधी इकडे गेला तर कधी येतो. तर बॅलन्स करण्यासाठी मग कधी कधी आपलं जे आहे साधना होणार नाही, बाकीच्या गोष्टी जास्त कराव्या लागतील. पण मग पुढं जाऊन तुम्ही थोडस आपले साधना जास्त केली पाहिजे, इकडे आलं पाहिजे. तर त्यावेळेस असं बॅलन्स होतं. कधी पाहुणे आले, कोणी आले तर ते स्वाभाविक आहे की त्यांना वेळ दिला पाहिजे. परंतु सारखं जर असं होत असेल तर सिरियसली काहीतरी तुम्ही स्टेप्स घेतल्या पाहिजे की ते अवॉइड करण्यासाठी. तर तुम्ही जे कुठल्या गोष्टी प्रमुख आहेत, प्राधान्याने ठरवल्या पाहिजे की या 10 गोष्टी याच्यातल्या ज्या आहेत ह्या प्रमुख आहेत ते मला करायच्या. तर असं प्राधान्य जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही हे बॅलन्स करू शकता जीवनामध्ये. प्राधान्य ठरवणं खूप महत्वाचं आहे. जसं इथे एकदा नगरला भक्तिरसानंद स्वामी महाराज आले होते, तर त्यांनी एक उदाहरण दिलं होतं. हरे कृष्ण प्रभूजी, आवाज गेला. हा, आवाज नाही ना. हा, लोकेश्वर कृष्ण प्रभूजी, आवाज नाही येते. एक मिनिट माताजी, त्यांचा रेंजचा प्रॉब्लेम असेल, येतील गुरुजी रेंज. बरोबर. हरे कृष्ण. तर त्यांनी सांगितलं की सगळ्यात पहिले तुम्ही मोठे दगड टाकले, त्याच्यानंतर छोटे छोटे दगड टाकले तर ते काय होतात, मोठ्या दगडाच्या गॅप मध्ये जाऊन बसतात. त्यांच्यानंतर रेती टाकले तर रेती अजून बारीक बारीक जे राहिलेले जागा त्याच्यात जाऊन बसतील. आणि सगळ्या शेवटी ज्यावेळेस पाणी टाकाल तर ते पूर्ण व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी बसतील त्या ग्लासमध्ये. पण तुम्ही जर उलट केलं तर ते होणार नाही. तर तसं ज्यावेळेस 10-15 गोष्टी म्हणजे अनेक गोष्टी येतात तर त्याच्यात प्राधान्य दिलं पाहिजे आपण, कुठली करायची कुठली नाही. असं जर प्राधान्य दिलं तर ते शक्य होऊ शकतं म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये. कधी कधी पाहुणे आले, कधी असं होत असेल तर ते एवढी मोठी समस्या नाही. पण ज्यावेळेस आपल्याला जास्त असं कोणी नसेल तर त्यावेळेस ते साधना आपण कव्हर केली पाहिजे पाठीमाग राहिलेली.
जसं श्रीमान राधेश्याम प्रभूंबद्दल मी ऐकलं, म्हणजे प्रभूजी ज्यावेळेस मंदिरात वगैरे असतात खूप बिझी राहतात, त्यांचं खूप बिझी शेड्यूल राहतं आणि भक्त येतात भेटायला. मग ते ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग करतात ट्रेनमध्ये, व्हॉइसला इकडे, तर ते ट्रेनमध्ये कंटिन्यूस वाचत राहिलेले असतात. 8-8 तास 10-10 तास ते वाचतात, वाचन करतात, नोट्स काढतात असं. तर हे शक्य आहे, आपण थोडंसं प्लॅन केलं. ठीक आहे. ओके प्रभूजी, थँक्यू. हरे कृष्ण. एवढंच सांगायचं की म्हणजे ब्रह्मचारी आणि एवढं तर नक्कीच बिझी नसतो आम्ही. काही असतात अशा गोष्टी की ज्या नाईलाज असतो कराव्या पण लागतात. दॅट्स ओके. पण असं म्हणजे साधना होते प्रभूजी, पण त्याला क्वालिटी राहत नाही. जेव्हा अशा गोष्टी येतात एकदम सगळ्या, त्या तो प्रश्न की क्वालिटी राहत नाही मग त्या जपाला म्हणा किंवा इतर असं. क्वालिटीसाठी आपण कुठल्याही गोष्टी जर क्वालिटी वाढवायची असेल तर त्याच्याविषयी श्रवण केलं. जसं जपाची क्वालिटी वाढवायची तर जपाविषयीचे जर आपण लेक्चर ऐकले काही, तर त्याचे इम्पॉर्टन्स आणि ऑटोमॅटिकली मग आपण गंभीरतेने करायला लागतो. प्रभुपादांचे पुस्तक वाचण्याची क्वालिटी वाढवायची असेल तर त्याच्याविषयी श्रवण केलं पाहिजे. तर असं जर केलं तर त्या क्षेत्रात वाढू शकते क्वालिटी. हरे कृष्णा. ओके प्रभूजी, थँक्यू सो मच. मी प्रयत्न नक्की करेन. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. जय जय. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. खूप चांगल्या रीतीने तुम्ही व्यवसायिक बुद्धी या विषयावर ऍक्च्युली भगवद्गीतेचं स्थान आणि त्याच्यामध्ये काय महत्व आहे, त्यानंतर खरं की प्रभुपादांनी कसं आणि प्रभुपादांच्या जीवनात कसं प्रभुपादांनी ते उतरवलं ते पण खूप चांगल्या रीतीने आणि खूप चांगल्या स्टोरीज सांगून आणि काही उदाहरणं देऊन तुम्ही खूप चांगल्या रीतीने समजून सांगितलं. आणि शेवटचं म्हणजे की खूप छान प्रश्नांना उत्तर खूप समर्पक मिळाली, उत्तर आणि खूप सर्व भक्त समाधानी झाले. आणि प्रत्येकाच्या याच्यामध्ये हा प्रश्न कायम असतो की आपण कसं फोकस राहिलं पाहिजे. तर हा जो आहे ते तुम्ही जे म्हटले की एक न धड भाराभर चिंध्या, ते प्रत्येकाची तीच परिस्थिती होते, पण तुम्ही खूप छान रीतीने आणि खूप प्रॅक्टिकल उदाहरणं देऊन समजून सांगितलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद प्रभूजी. आशा आहे पुढच्या वेळेस पुन्हा तुमच्याकडनं अशाच एका विषयावर पुन्हा ऐकण्याची आमची इच्छा आहे. 3 वेळा हरिबोल करून प्रभूजींचे आभार मानूयात. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हरी बोल.